नमस्कार, मी आझम मोहम्मद काजी, वार्ड क्रमांक 6मधनं राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार. काही दिवसापूर्वी छाननीच्या वेळी आमचे सहकारी व माजी महापौर मोइनुद्दीन बागवान यांचं अर्ज छाननीत बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेलं होतं आणि ते त्याच्यात यशस्वी ठरलेले नाहीत. त्यामुळं आता काहीच काल रात्री मला असं कळालं की माझा हद्दपारचा प्रस्ताव हे झालेला आहे. आणि काही दिवसापूर्वीच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एक इशारा दिला होता की गृह मंत्रालय आमच्याकडं आहे. माझ्या बाबतीत त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी केलेला आहे. तर वार्ड क्रमांक 6मधली मायबाप जनता, मी असो किंवा नसो, याचं उत्तर धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती हा उत्तर 16 तारखेला निश्चित माझ्या वार्डातली मायबाप जनता देतील असा मला ठाम विश्वास आहे. भाजपला त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळं त्यांची पायाखालची वारू सरकलेली आहे आणि पुरेपूर प्रशासनाचा त्यांनी दुरुपयोग करून माझा हातपाराचा प्रस्ताव केलेला आहे. तर जनता निश्चितच त्याचं उत्तर देईल आणि याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही अपीलसुद्धा हायकोर्टात करत आहे. आणि मला न्याय प्रतिष्ठेवर विश्वास आहे की माझा हातपारा तिथं त्याला स्टे भेटल. तरी मी जनतेला एक विनंती करणार की जे झाले त्याला लोकांना प्रतिसाद देऊन धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निकालाच्या दिवशी जनता 100% त्याचं उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे. शेवटी एकच मुद्दा मांडून मी माझं बोलणं संपवेल. आणि देवेंद्रजींनी निवडणुकांची एक नीती, एक धोरण आमच्यासमोर आणलं. ही निवडणूक विकासावर आपल्याला न्यायची. विशेषतः युतीतल्या पक्षांनी एकमेकावर टीका बिलकुल करायची. पण सुरुवात झाली टीका करायला. ते आता किती चालणार आहे, कुठे थांबणार आहे याचा अंदाज घेऊन ठरवू. परंतु नगरपालिकाच्या निवडणुकामध्ये टीका करण्याने असं म्हटलं की तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे. मी भोरच्या सभेमध्ये मांडलं आणि ते खूप महाराष्ट्रामध्ये चाललं की तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे, तर तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. आता असं म्हणेन, घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहे आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहे. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका.